लोकसेवक स्वतः लाच मागत किंवा स्वीकारत नसला तरी अधीनस्थ कर्मचारी अथवा तिसऱ्या व्यक्तीमार्फत लाचेची मागणी केल्यास किंवा लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो असा महत्वाचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिला। कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील सिरुगुप्पा पोलीस ठाण्यात तक्रारदार रेशन दुकानातल्या मालाची अवैध वाहतूक करतो म्हणून त्याची दुचाकी व मोबाईल पोलिसांनी ठाण्यात जमा केले होते। ते सोडवण्यासाठी तक्रारदार PSI के रंगय्या यांना भेटले तेव्हा त्यांनी वाहन व मोबाईल सोडायला कॉन्स्टेबलला सांगितले होते। यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी 5,000 मागितले आणि ही रक्कम वेगळ्याच पोलिसांनी स्वीकारली होती। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातले स्पष्ट निर्देश दिले। वरिष्ठ अधिकारी स्वतः समोर न येता अधीनस्थ कर्मचारी, मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत लाचेची मागणी करून लाच घेत असतील तरी त्यांना कायद्याच्या कचाट्यातून सुटका मिळू शकत नाही। अन्यथा वरिष्ठ अधिकारी पडद्यामागे राहून भ्रष्टाचाराचे नेटवर्क चालवू शकतील आणि भ्रष्टाचार विरोधी कायद्यात धोकादायक पळवाट निर्माण होईल असे थेट मत न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती N कोटेश्वर सिंह यांनी व्यक्त केले। नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी अनिल सुखदेव मांडोळे यांच्यावर विभागीय चौकशीनंतर कठोर कारवाई करण्यात आली। त्यांची पुढील 3 वर्षाची वार्षिक वेतनवाढ रोखण्याचा अंतिम आदेश हा जारी करण्यात आला होता। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत ही शिक्षा सुनावण्यात आली होती। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात कार्यरत असताना मांडोळे यांचे बारमधील गैरवर्तन, मद्यप्राशन करून महिलांवर पैशांची उधळण केल्याचे व्हिडिओ समोर आले होते। या प्रकरणामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती। मात्र कारवाई फक्त कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच होते का? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई का केली जात नाही असा सवाल हा वारंवार उपस्थित केला जातो। तर मांडोळे हे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी आर्थिक वसुलीचे काम करत होते, त्यामुळे या प्रकरणात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका सुद्धा तपासली जावी अशी मागणी पुढे आली होती। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नवी मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती कारवाई कधी होणार हा प्रश्न आता निर्माण होतो। लोकशाही मराठीचे या संदर्भातले काही सवाल आहेत, पाहूयात। नवी मुंबईतील वसुली प्रकरणी कनिष्ठांसोबत वरिष्ठांवर कारवाई का नाही? सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश महाराष्ट्र पोलिसांना बंधनकारक का नाहीत? डान्सबारमध्ये पैसे उधळणाऱ्या मांडोळेचे केवळ वेतनवाढ रोखली। मांडोळे ज्यांच्यासाठी पैसे गोळा करत होता त्यांच्यावर कारवाई का नाही? नवी मुंबईतील वरिष्ठांना पाठीशी कोण घालतंय? भ्रष्टाचाराचं नेटवर्क चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांवर कारवाई कधी? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।